वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स ऊप्स. सो येस गाईज, तुमची इट्स ऊप्स आता एंगेज झालेली आहे. जस्ट मी घरी आलेली आहे एंगेजमेंटवरून. थोडीशी हेअरस्टाईल वगैरे सोडून रिलॅक्स झाली आहे, छान पाणी वगैरे प्यायलं. पण मला आत्ता घरी येऊन कळतं की माझ्या फ्रेंड्स वगैरे डान्स करणं होतं ते झालंच नाही. म्हणजे आपण जे विचार करतो ना की आपण असं करूया तसं करूया, ते काहीच होत नाही. हे आज मला स्वतःच्या एंगेजमेंटमध्ये कळलं. माझ्या पार्लरवालीने मला लेट केलं, मी पण लेट झाली. त्याचीच पण चुकी नाही आहे, माझी पण चुकी नाही आहे. विधी काही थोडेसे लांबवत गेले किंवा खूप खूप गडबड असते. म्हणजे कोणाचीच चुकी नसते, पण टाईम मॅनेजमेंट जो असतो तो होत नाही आणि त्यामुळे सगळी गडबड होऊन जाते. तसंच माझ्यासोबत झालं. तरी आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी डान्स केला आणि नंतर मला आत्ता घरी येऊन कळलं की माझे फ्रेंड्स डान्स करत होते. हा बुके देऊन सी त्यांनी किती क्यूट बुके माझ्यासाठी रेडी केला होता. हे सगळं मी तुम्हाला अख्ख्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कोणी काय दिलं, कसं काय काय, जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी माझ्या भावाला कॅप्चर करायला सांगितलं आहे. ब्लॉग तयारीपासून म्हणजे एंगेजमेंटची तयारी या ब्लॉगमध्ये आहे आणि फुल ब्लॉग एंगेजमेंट पर्यंत सगळं असणार आहे. सो नक्की तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. अँड येस, तुम्हाला सगळ्यांना खूप सारा धन्यवाद. तुम्ही एवढं सारं प्रेम दिलं इन्स्टावर वगैरे वगैरे. आणि माझ्या इन्स्टावर फोटोज आणि व्हिडिओज अपलोड झालेत, रील्स वगैरे. तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा. आणि आत्ता पटकन माझा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. मी माझी मेहंदी बघू शकता, ती खूप मस्त रंगलेली आहे, काही कुठं झाले अक्षरशः. सो प्रेम आहे. सो या तुमची इट्स ऊप्स आता एंगेज झालेले आहेत आणि हा माझा एंगेजमेंट ब्लॉग आहे अर्थात. सो लवकर जाऊन तुम्ही बघा. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. सो गाईज, हा ब्लॉग माझ्यासाठी खूप 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 स्पेशल असणार आहे. आत्ता वाजलेत 4:30 सकाळचे आणि मी चालली आहे एअरपोर्टला. माझ्या 2 दीदी येत आहेत आणि माझे लेकरं येत आहेत, म्हणजे माझ्या नेफ्यू आणि नीस भाची. सो हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बिकॉज ते येत आहेत US वरून माझ्यासाठी. बिकॉज माझी एंगेजमेंट आहे आणि हा ब्लॉग एंगेजमेंट प्रिपरेशनचाच असणार आहे. ठीक आहे. सो आत्ता मी थोडीशी नरम झाले बिकॉज रात्रभर झोपली नाही आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेलच. खूप एक्सायटेड आहे त्यांना सगळ्यांना बघण्यासाठी. माय आउटफिट अँड माझी मेकअप वॅनिटी गाईज इथून पूर्ण खाली केलेली आहे बिकॉज आता घरात खूप गडबड असणार आहे, पाहुणे असणार आहे आणि त्याची मेकअप वॅनिटी असली बेडरूममध्ये की खूप कंजस्टेड होऊन जातं, त्यामुळे काढली आहे. अँड अजून एक कारण आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन. बट येस, मेकअप वॅनिटी नसल्यामुळे मी इथे शूट करते. सो पटकन मी आता रेडी होते. आली दिसली तर मी घेते मी. Hi.
तुला पण दाखवते. किती क्यूट दिसतोय ना बाबा आपण दोघी दोघी. कुठे आली? इंडियामध्ये ना बाबू. येस. आता आपण कुठे चाललो? आजी आबांकडे. येस. असं कर. कसली गोड आहे अरे. कोण? कधी? हो मीच होती व्लॉग मध्ये. हा कोण आहे? प्रतीक अंकल. येस फायनली. शार्वी से हाय. हाय कर. हाय हाय प्रतीक. हाय. हो बाबू ब्रश. काय बाबू काय? हा रूम आवडते. ये उपाची रूम आहे. उपाची मेकअप वॅनिटी. काय बघशील तू? माती केली मेकअप वॅनिटीची. बेडरूमची हालत बघा. हे सगळे टेडीज माझे इथून सगळे खाली आलेत. ठीक आहे. ह्या बॅग्स, हे बॅग आणि ह्या बेडरूम मध्ये बघा. शार्वी काय करते? माझी एंगेजमेंट आहे बाबू. एंगेजमेंटची तयारी करू की तुम्हाला सांभाळ? एंगेजमेंटची तयारी करू की तुमच्याकडे लक्ष देऊ ग? शार्वी से हाय. कसं करतो डक? डक कसं करतोय? त्याला भूक लागली आहे का? ओके. हो. येस पीच दिसलं. हा असं आहे. शार्वी तुला कसं वाटतं? मज्जा येते तुला? मज्जा येते तुला? इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ ना. तुला मज्जा येते. हाय हाय कर. हाय कर. हाय कर बाबू. हाय कर. मला काय हॉट चॉकलेट म्हणजे व्हॅनिला स्कूप देणार. हॉट चॉकलेट मुलांना आवडतं ते. मुलांना काय सगळ्यांनाच आवडतात. मला पण आवडतं. सगळे खातात. ते पण खातात. मी तर माझ्या हॅलो व्हेज कोल्हापुरी. पप्पा व्हेज कोल्हापुरी फिक्स करा. आता पनीर पण आणि पनीर टिक्का काय मला बापडी. तो काढायचा का? तो घालायला सांगू? हा तोच मला आवडला जास्त. ठीक आहे. बोल फिरला. वाइट ज्वेलरी लगेगी. सिल्वर ज्वेलरी. दुकान पे आ जाओ.
शाहिस्ते खान मॉन्स्टरनी आणि शाहिस्ते खान मॉन्स्टरची बोटं कापून टाकली महाराजांनी. शार्वी तू नाही डान्स करणार आहेस? कधी कधी करणार डान्स तू? हा तू कधी करणार आहेस डान्स? येस येस ओके. तू पण. आई कशी नाचतेय? छान नाचते ना. आणि सायू हाय का? हाय आपण बघूया अजून थांब नाही त्याच्यावर करा ना तो नेकलेस कर. हा पण एक जायला वाटेल. हा सुंदर वाटेल. हा चला काय करताय पिल्ल्या? हाय पिल्ली. हाय हाय इकडे. हो फिशेस बघा. कोणते? हे बघूया. ठीक आहे गाईस तुम्ही हात नका लावू. डोंट टच. बोलते कुठे कुठे कोणाची आहे? उपाची आहे. कोणाची बाबू? आवडलं तुला डेकोरेशन आहे? चलो let's go. Like it. डेकोरेशन कसं आहे? आवडलं तुला? आणि हे सोफा कसा आहे? सोफा फोटो कर. ओके फोटो काढू. येस. कसा आहे सोफा? चांगला आहे ना? येस. आवडला तुला? काय इथे काय आहे? काय इथे इथे काय होणार आहे? इथे काय होणार आहे? उपाचं काय होणार आहे इथे? डान्स आणि एंगेजमेंट काय होणार आहे? डान्स कोण करणार आहे? डान्स अरे पण तू पण डान्स करणार आहेस ना? माझे तर हे पण गिफ्ट असं थोडंसं कसं वाटतं बेटा? मेहंदी काढते तू? काय मेहंदी का काढतेस तू? काय आहे मेहंदी काढायला?
उपाची एंगेजमेंट आहे. एंजन उपाची एंगेजमेंट आहे ना. काय आहे काय आहे शार्वी. तू करवली आहे का उपाची. मग त्याला दादाला सांग माझ्या हातावरली उपाची करवली. आता मराठी माऊची करवली. तूच बाबू घालू नकोस. ओलीच मेहंदी घालू नको बाबू असू नकोस. ते गुदगुले होत आहेत. काय रे तिला नाही तर सवय लागली. एकदा गुदगुले झालं तर कळलं ना तिला काय करायचं कुठं. शार्वी हलू नको आता. बाबू तिकडे बघ तिकडे. बाबू तिकडे बघ कॅमेराकडे बघ. हँड असे ठेवायचे हँड. दाखव. उद्या उपाचं काय आहे. उद्या उपाचं काय आहे. मग पटापट आवरा ना पटापट खा. हा हा डे आपला आहे बरोबर. मग डे आफ्टर टुमारो. सॉरी टुमारो इज माय एंगेजमेंट. बाबू उद्या उपाची एंगेजमेंट आहे तर काय करायचं. पटापट खायचं. हा पटापट खायचं. आपल्याला काम आहेत की नाही. येस थांब कर बबडी थांब. येस 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 येस. मी पण खाते बघा. तुम्ही पण खा. माझी मेहंदी कशी वाटते आणि अजून रंग चढला नाही ना. छान वाटते ना. खूप छान. झालं डान्स फिक्स. हिचं काय नाचून ब्लॉग घेते. ब्लॉग डान्स प्रॅक्टिस. अरे डान्स प्रॅक्टिस चालू आहे ना. डवली. कोणाची एंगेजमेंट आहे. आता मज्जा आली. काय नक्की सांग नक्की काय आहे उद्या. उपाची काय आहे. एंगेजमेंट आहे. ये हाय फाय गिव्ह मी हाय फाय. या मेहंदी दाखव तुझी. वाव किती क्यूट मेहंदी काढली ग. हा आणि पाठी दाखव. उपाची करवली आणि बांगडी अंगठी. वाव किती क्यूट ग. उद्या काय आहे. उद्या उपाची एंगेजमेंट आहे. ये तुम्हाला माझ्या फेसवरून कळलं जसं मी खूप जास्त दमली आहे. खूप जास्त प्रेशर आहे. या गोष्टी सगळ्या नीट होतील ना. टाइम टू टाइम होतील ना. व्हिडिओग्राफर नीट शूट करेल ना. कारण की आमच्या ब्लॉगर लोकांसाठी हे जास्त इम्पॉर्टंट असतं. मेमरी जपणं
आणि मी आता तेच फोटोग्राफरला रिमाइंड करत होती की उद्या मला दिस सगळं फोटोचं पोज वगैरे सगळं त्याला पाठवत होती, त्याला टायमिंग पाठवलं. आणि त्यात मला आठवलं की माझा ब्लॉगसुद्धा आहे, मी ब्लॉगसुद्धा करते. आणि मी एवढे दिवस एंगेजमेंटची तयारीचे फक्त क्लिप्स घेतल्यात, बिकॉज तुम्हाला कळू शकतं की एंगेजमेंट म्हटल्यावर, घरचं फंक्शन म्हटल्यावर व्लॉग करणं म्हणजे खूप जास्त ॲक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे मी सगळे फुटेज घेऊन ठेवलेत. मध्ये ॲडमिटसुद्धा होती हॉस्पिटलमध्ये. सो सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो हा व्लॉग नक्की एंडपर्यंत पाहता. सो उद्या आहे माझी एंगेजमेंट आणि तुम्ही बघू शकता माझी मेहंदी. तुम्हाला दाखवते, हॅशटॅग असं वगैरे सगळं दाखवलं आहे. हे सगळं मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे व्लॉगच्या एंडला. उद्या एंगेजमेंट आहे, सध्या सगळं पसारा आहे, गडबड आहे, सगळे पाहुणे मंडळी आलेत. सो थोडंसं कमी बोलता येईल, पण आत्ता मी थोडंसं सगळ्यांना म्हटलं की बेडरूममधून बाहेर जा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, व्लॉग करायचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना शांत बसवलं आहे. खूप गडबड झाली आहे, डान्स प्रॅक्टिस हे ते सगळं तुम्हाला माहितीच असेल. अँड येस, हा व्लॉग नक्की तुम्ही बघायला आवडीने, आय नो दॅट. सो येस, मी खूप हॅपी आहे. खूप लवकर मोठी झाली असं वाटतंय. बट येस, एंगेजमेंट आहे माझी उद्या. अँड येस, हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. म्हणजे आमचं पाणी थांबून जाईल. नाही ना खोललं ते आयशॅडो घेऊन ये ना. छोटा नेकलेस थोडासा फिरून घ्या, मशीन फिरून घ्या बस. अजून थोडा फिरवलं तर तेच मला ह्या साईडचं जरा नाही ना, बरोबर ते छान दिसते असंच. काय नाही उपास नाही, असंच छान दिसते. थोडस गळ्याभोवती घ्या. प्रेस कर, माझ्या हाताने चिमटा असतो. एक कमरपट्टा पण लावा. बाबा पप्पा झालं ना, झालं आई इकडे पण नाही बनवली. सुंदर वाटतं. हेअरस्टाईल दाखव. सुंदर. ये प्रतीक उपास ने ऐसे क्यों लगाया यार? फुलाची पाकळी करा आणि देवाच्या वरती करा, सुपारीवरती. नमो नमः. द्रव्यं समर्पयामि, नमस्करोमि. ओम देवताभ्यो नमो नमः. देवताभ्यो नमो नमः. गंध लावायचे. देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु. ओम गोविंदाय डोळ्यांना पाणी लावा थोडीशी डोळ्यांना गणपती. ओम विष्णवे नमः. मधुर श्री कृष्णाय नमः. प्रणव देवताभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
सर्वकार्यसदा ओम देवताभ्यो नमो नमः. ते इकडनं गंध लावायचं, इकडच्याने त्यांना गंध लावायचा. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्ते. ओम देवताभ्यो नमो नमः. एक एक फूल दुर्वा घ्या हातामध्ये. ओम देवताभ्यो हळद कुंकू हातून हरिद्रा कुंकुम हरिद सौभाग्य सर्व सौभाग्य सुपरी देवरामी नमस्कार. ओम देवताभ्यो नमः. वक्रतुंड सूर्यनम करून देव सर्व कार्य ओम देवताभ्यो नमः. आमच्या हातात थोडेसे तांदूळ द्या आणि ह्या ओटीवरती भरायचे. जसं ओटी भरली तसेच प्रमाणे भूमिका नारळाचे घालायचे. मनातल्या मनात कुलदेवताचे गावदेवीचे स्मरण करा. गावदेवीचे स्मरण करा. कुलदेवता ब्रह्मा, ग्रामदेवता ब्रह्मा, स्थानदेवता ब्रह्मा. शुभम भवतु. उपासना नान्य कन्यकाया परिषद सूर्यकोटि समर्पणं सर्व कार्य देवताभ्यो नमो नमः. सूर्यकोटि समर्पणं ओम देवताभ्यो नमो नमः. जे काय आहे सगळे त्यांनी आमच्या या साखरपुड्याच्या सोहळ्याला नकळतपणे आशीर्वाद द्यावे, उपस्थित राहावं आणि आमच्या जो इकडचा म्हणजे दोघांचा जो साखरपुडा आहे प्रतीक तावडे आणि उपासना चौधरी यांचा जो साखरपुडा आज इथे आपण आयोजित केलेला आहे त्याला सांगूया आपण की सर्व देवता, सर्व ग्रामदेवता, सर्व वास्तुदेवता, सर्व क्षेत्रपाल देवता यांना आमचं सगळं कार्य पुढचं सुखरूपपणे सहजयोगी पार पडू दे अशी देवा तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आमच्या कार्यामध्ये कुठलंही संकट आणू नकोस, विघ्न आणू नकोस. हे सगळं कार्य सुखरूप नेण्यामध्ये तू समर्थ आहेस आणि अशाच प्रकारे आमच्या सगळ्या बांधवांना एकत्र बांधून ठेव, पुण्य करून घे. देवा महाराजा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना दोन्ही कुटुंबांना सुखी ठेव आणि हा साखरपुडा मान्य करून घे एवढे आपण देवाला प्रार्थना करूया. देवा महाराजा देवताभ्यो नमो नमः. टाळ्या वाजवा. कुठलेली आहे यांचे मी श्री रामचंद्री चारोळी आहे. सांगेल काही भव्य आपल्या जीवना सन्मान येतो हसू तसे हसवा सन्मान येतो. या वधूची तसा सन्मान होत आहे.
त्यांना सुंदर असा पुष्पहार अर्पण झालेला आहे आणि गोड म्हणून पेढ्याचा त्यांना घास भरवत आहे. मनोहर चौधरी आणि गीताली चौधरी मुलीची मावशा, या मुलीला ते मुलीसारखे समजतात आणि त्या दोघे उभयतांकडनं ह्या नवरदेवाचं औक्षण होत आहे आणि पेढ्याचा घास भरवत आहेत. जोरदार टाळ्या. आभारी आहे. एक सोन्याची अंगठी. यांच्यातर्फे श्रीफळ. राणा दुबाळे बेलापूर हे व्याई भेट घेत आहेत. शाल आणि श्रीफळ हा एक मान असतो आणि त्याप्रमाणे ते एकाने श्री दिलीप मनमोहन मुळे तावडे हे व्याई भेट घेत आहेत. पुढील नाव मी घोषित करत आहे. बघा स्टेजवर यायचं आहे. ते नाव आहे श्री राम हरिभाऊ चौधरी. चंद्रकांत किस्मतराव. समोर बघा, समोर श्री दीनानाथ सकाराम भोग. इथे समोर बघा, इथे समोर आनंदाचा कार्यक्रम आहे आणि उपासना करायला अजून सही आहे. कॅमेरा लुक मुवमेंट आहे, थोडीशी मुवमेंट लावा लावा. स्टार्ट. मानवरती पाहिजे. सही आहे. कॅमेरा लुक